महाबोधी महाविहार मुक्तीच्यासाठी जे आहे ते एक विराट मोर्चा आज जो आहे तो काढण्यात आलेला आहे। मुक्ती आंदोलन बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीचे संपूर्ण आंदोलन आणि सगळी मंडळी या आंदोलनासाठी आज सामील झालेली पाहायला मिळतात। केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील, जोगेंद्र कवाडे असतील, काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे असतील, मागे आनंद शिंदे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। राष्ट्रवादीचे अनेक नेते, त्यामुळे शिवसेनेचे राजू वाघमारे सुद्धा बसले, त्यामुळे सर्व पक्षीय नेते या मंचावर आता जे बोधगया येथील महाबोधी महाविहार याच्या मुक्ती आंदोलनासाठी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे यांची नेमकी भूमिका काय, जनता आपण बघितलं भाषण सकाळपासून चालत आणि लोक ती भाषण ऐकत बसलेले आणि विराट मोर्चा जो आहे तो हा मेट्रो सिनेमा पासून ते आझाद मैदानापर्यंत काढण्यात आला होता। आपण चंद्रकांत हंडोरे यांच्याशी बातचीत करणार की नेमकी आता भूमिका काय। सर, आपण जर पाहिलं तर हा बुद्ध विहाराचा लढा मागच्या वर्षभरापासून सुरू आहे, तरीही हा प्रश्न सुटलेला नाही। आता तुमची भूमिका काय? नाही, गेल्या अनेक वर्षापासून बिहारमधलं बुद्धगया बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी सातत्यानं मोर्चे आंदोलनं सुरू आहेत। महाराष्ट्रच नव्हे तर देशभर ही आंदोलन सुरू आहेत आणि इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा हे आंदोलन चाललेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाची संख्या प्रचंड आहे आणि म्हणून इथून जर सगळ्यांनी एकत्रितपणे जर या लढ्यामध्ये उतरलं तर हा देशभराचा आवाज होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातले तमाम नेते, आठवले साहेब असतील, कवाडे सर असतील, भाजपचे बौद्ध नेते असतील, काँग्रेसचे बौद्ध नेते असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, बौद्धांच्या वेगवेगळ्या संघटना असतील, या सर्वांच्या वतीनं या एकजुटीचा हा मोर्चा आहे आणि हा मेसेज आज मुंबईतनं संपूर्ण देशभर जाणार आहे आणि देशभरातनं यावर आवाज उठून निश्चितपणे एक दिवस बुद्धगयामधलं बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळेल अशी मला श्वासती आहे। पण सर, या संपूर्ण मोर्चात आम्हाला कुठेही प्रकाश आंबेडकर किंवा आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर कोणच पाहायला मिळत नाही। त्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं का आणि मग ते सामील का नाही झाले? नाही, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलेलं होतं, आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण दिलेलं होतं, भीमराव आंबेडकर यांनाही निवेदन दिलेलं होतं, परंतु ते काय येऊ शकले नाहीत त्यांना माहिती। परंतु आमच्या सगळ्यांचा हा प्रयत्न राहिलेला आहे की या सगळ्यांनी कॉमन प्लॅटफॉर्मवर यावं आणि हा काय कोणाच्या घरचा मुद्दा नाही आहे, तथागतांच्या विचाराचा मुद्दा आहे। त्या ठिकाणी अत्यंत वेगळ्या पद्धतीचं सगळं सुरू आहे बुद्ध विहाराच्या ठिकाणी, ते सगळं थांबलं पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यात देऊन तो कायदा रद्द झाला पाहिजे अशा भूमिकेतनं आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो। शिवसेनेचे राजू वाघमारे सुद्धा या ठिकाणी। वाघमारे साहेब, थोडक्यात सांगा की आता भूमिका काय, कारण की तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात। नाही, आमची भूमिका ही अशी राहणार आहे की सर्व पक्षातले बौद्ध नेते, कार्यकर्ते या मोर्चामध्ये सगळे एक झालेले आहेत। पुढची भूमिका हीच असणार आहे की सगळे राजकीय पक्ष याच्या पुढचा मोर्चा आमचा दिल्लीला निघेल, संपूर्ण भारतातून बौद्ध समाज एकवटणार आहे आणि या 1949चा कायदा रद्द करण्यासाठी संपूर्ण बौद्ध समाज, सर्व राजकीय पक्षातले बौद्ध नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही दिल्लीमध्ये पूर्ण चक्का जाम करू, एवढं बौद्ध समाज रस्त्यावर उतरेल की त्याची दाद केंद्राला आणि बिहार सरकारला घ्यावीच लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द झाला पाहिजे, कारण शेवटी हा बौद्ध धर्माच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो सुटला पाहिजे असं आमचं मत आहे। नक्की तुम्ही भूमिका मांडलेली आहे। जोगेंद्र कवाडे सुद्धा या ठिकाणी, मंत्री रामदास आठवले यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। कवाडे साहेब, ही सगळी नेते मंडळी एका प्लॅटफॉर्मवर आपल्याला यंदा पाहायला मिळते, ते पण बौद्ध विहारासाठी। तुम्हाला वाटते का हा आता लढा शेवटी सुटेल लवकरात लवकर? निश्चितपणे पहिल्यांदा विविध राजकीय पक्षातील बौद्ध नेते मंडळी एकत्र आली, त्यातल्या त्या रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आले। रिपब्लिकन पक्षाच्या सोबतच विविध राजकीय पक्षाची बौद्ध नेते मंडळी देखील यासोबत झाली आणि त्याचे पण निश्चितच येत्या काही काळामध्ये महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचा प्रश्न निश्चितच सुटेल असं मला वाटतं। पण त्यासाठी आज त्याची सुरुवात चांगली झाली, म्हणजे कसं की 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि आज त्या धम्मक्रांतीला साक्ष ठेवून मुंबईच्या आझाद मैदानावर
हजारोच्या संख्येने उपस्थित बौद्धांच्या या आंदोलनामध्ये आमचे लोक उपस्थित आहेत आणि नेत्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, आता अभी नहीं तो कभी नहीं. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला, पण बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मात्र स्वतंत्र झालं नाही. हा खरा स्वातंत्र्याचा लढा आहे. आम्ही आठवले सरांकडे तर आठवले साहेब, खरं तर यात आणखी एक महत्त्वाची बाब आहे, जशी जोगेंद्र कवाडे म्हटलेत, अभी नाही तो कभी नाही, पण नेमकं भूमिका काय आता? नाही, मी बोललो ना, तुम्ही सांगितलं. नाही पण सर, या सगळ्यात आज आम्हाला आंबेडकर घराण्यातली म्हणजे प्रकाश आंबेडकर असेल, आनंदराज आंबेडकर असेल, हे कोणी चालेलं पाहिलं मिळेल? मला वाटतं की आंबेडकर घराणं जे आहे ते या महाबोधी महाविहाराच्या बाजूनं आहे आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे, ती त्यांची मागणी आहे. पण ते जर या ठिकाणी आले असते तर जनतेने त्याचं स्वागत केलं असतं, पण जरी ते आता आले नाहीत तरी पुढचं जेवढं आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी व्हावं असं त्यांना आमचं नम्र निवेदन आहे. कदाचित मी बैठक बोलावल्यामुळं आणि त्याला सगळ्यांनी साथ दिली, पण आंबेडकर घराण्यामधून माननीय प्रकाश आंबेडकर असतील, आनंदराज असतील, भीमराव आंबेडकर असतील, त्यांच्याकडून काय त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण तरी पण आम्ही काय त्यांच्या विरोधात नाही. ते बाबासाहेबांचे नातू आहे, त्यांच्यावर आम्हाला आदर आहे. तर त्यांनीसुद्धा पुढच्या वेळेला आंदोलनामध्ये सामील व्हावं एवढंच त्यांना आपलं नम्र निवेदन आहे. मागच्या 2-3 वेळा तुम्ही प्रकाश आंबेडकरांनी आता सगळं काय विसरून सोबत येण्याची साथ तुम्ही घातलेली, त्याच्यावर तुम्ही ठाम आहात? आता मी प्रकाश आंबेडकरांना मी हेच सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकर, मी आणि आमचे सगळे इतर गट आम्ही एकत्र आलो तर एक मोठी ताकद उभी राहणार आहे. त्यामुळं हे सगळे मतभेद बाजूला ठेवून कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र यायचं असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीकडून बोललं जातं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की माझा राजीनामा घेण्याऐवजी प्रकाश आंबेडकरांना मंत्री कसं बनवता येईल आणि त्यालाही सत्तेमध्ये सहभागी कसं करून घेता येईल याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आनंदराज, माझ्या राजीनाम्यामुळे जर प्रश्न सुटणार असेल तर नक्की मी राजीनामा देईन, परंतु मी त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून हे बाकीचे सगळे गट या आंदोलनामध्ये आले, पण प्रकाश आंबेडकर आणि आंबेडकर घराणे यामध्ये आलं नाही. तर त्यांनी पुढच्या आंदोलनामध्ये सामील व्हावं असं त्यांना आमचं निवेदन आहे. आनंदराज आंबेडकर काल माझ्यासोबत बोलताना चर्चा करताना म्हटलेत की स्वतःची राजकीय अस्तित्व आणि पोळी भाजण्यासाठी हा सगळा अट्टहास केला जातो, असा आरोप तुमच्यावर केला जातो. ठीक आहे, माझ्यावर आरोप केला तर माझा त्यांच्यावर आरोप नाही आहे. मला पोळी भाजायची नाही आहे. त्यांना पोळी भाजण्यासाठी त्यांनी आंदोलनामध्ये येणं अत्यंत आवश्यक होतं, पण मला पोळी भाजायची नाही आहे हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं आणि मी मंत्री असलो तरी मी बौद्ध आहे, मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्वांना एकत्रित आणून एक मोठं आंदोलन करावं अशा उद्देशाने मी सर्वांना बोलावलं होतं आणि सर्व आंबेडकर घराण्यामधल्या सर्व नेत्यांना, प्रकाश आंबेडकरांसह सर्व नेत्यांना पण बोलावलं होतं आणि त्यांच्याकडून काय तसा त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तरी आमचं काय म्हणणं नाही आहे, त्यांनी जरी माझ्यावर आरोप केलेले असले तरी मी त्यांच्यावर आरोप करत नाही. तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, ते म्हणतात आहेत की तुम्ही हा प्रश्न पंतप्रधान किंवा अमित शहाना सांगून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावायला हवा. ठीक आहे, आपण भेटलेलो आहोत. म्हणजे हा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षाचा आहे, तो काय पंतप्रधानांच्याच हातामध्ये असं अजिबात नाही आहे. तो बिहार सरकारचा कायदा आहे आणि तिथं अनेक सरकार आलेले आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसची सरकार अनेक वर्ष होती, त्यानंतर लालू प्रसाद यादव यांची सरकार तिथं आली, नितीश कुमार यांचं सरकार अनेक वर्ष होतं, नितीश कुमार BJP यांचं सरकार अनेक वेळेला त्या ठिकाणी काही वेळेला होतं. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची सत्ता त्या ठिकाणी होती, पण तो प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळं मी पंतप्रधानांना भेटलेलो आहे आणि आजच्या मोर्चाचा उद्देश एवढाच होता. महाराष्ट्रामध्ये बौद्धांची संख्या मोठी आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार आहोत आणि त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ एकदा ठरवून त्यांनी आमचं बौद्धांचं शिष्टमंडळ तिकडे घेऊन जावं आणि त्यांच्या हातामध्ये विषय नाही, परंतु कोर्टामध्ये सुद्धा विषय आहे. तसा राम मंदिराचा विषय जो होता, अयोध्यामध्ये असणारी बाबरी मस्जिद आणि राम मंदिर हा वाद होता, पण तो कोर्टामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं
कोर्टाने निकाल दिला आणि हिंदू मुस्लिमांमध्ये कसलाही वाद न होता ते हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असणारं ती जागा ती मिळाली. त्याप्रमाणे आमचं म्हणणं असं आहे की आमचा काय हिंदू समाजाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या ट्रस्टमध्ये सगळे बौद्ध असावेत अशी आमची मागणी आहे. त्यामुळं आजच्या मोर्चाचा उद्देश एवढाच आहे की आम्ही देवेंद्रजींना भेटणार आहोत, त्यांना वेळ आम्ही मागितलेली आहे आणि आमचा प्रयत्न हा राहणार आहे की त्यांनी लीड घ्यावं आणि एकदा पंतप्रधानांच्या सोबत आमचे तर सगळे नेते BJPचे नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, RPI जाणे गटाचे नेते आहेत, हे सगळे नेते या मोर्चामध्ये सामील आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की नक्की हा प्रश्न सुटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. तर रामदास आठवले म्हणतात की लवकरात लवकर नक्कीच हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. माजी मंत्री संजय बनसोड सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे आठवले म्हणतात की आम्ही हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन जाऊ आणि त्यांना बोलू की आमची पंतप्रधानांसोबत भेट घालावी. स्वतः आठवले हे राज्यमंत्री आहेत, केंद्रात आहेत, त्यामुळे त्यांचा थेट ॲक्सेस नाही आहे का पंतप्रधानांकडे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही सुद्धा सत्ताधारी पक्षातून येतात. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीनं आज एक दिवसीय भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व आंबेडकर बांधव या ठिकाणी तुम्ही पाहत आहात आणि म्हणून सर्व बौद्ध बांधवाची एकच मागणी आहे की 1949चा जो बिहार ॲक्ट आहे तो रद्द त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि जाणीवपूर्वक आज 14 ऑक्टोबर रोजी हा जो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन का केलं तर आज धम्मचक्र परिवर्तन दिनाचा तो दिवस आहे आणि म्हणून आजपासून आणि तेही महाराष्ट्रात का केलं तर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचं नेतृत्व करतायत. आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या राज्याचं नेतृत्व करतायत आणि ही तिन्ही नेते काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे सगळा महामोर्चा बघून बौद्ध अनुयायांची भावना लक्षात घेऊन आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमच्या ह्या सर्व बौद्ध बांधवाच्या भावना आम्ही त्यांच्या लक्षात त्या ठिकाणी आणून देऊ आणि राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कानावरती आमच्या भावना त्या ठिकाणी घालतील आणि हा प्रश्न निकाली काढतील म्हणून हा महामोर्चा हा मुंबईमध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमच्याशी बोलण्यासाठी तर ही सगळी मंडळी आता यांचं शिष्टमंडळ जे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव मांडतील आणि फडणवीसांना म्हणण्यात येईल की आमचा हा सगळा प्रस्ताव जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा आणि त्याच्यानंतर हा जो मुद्दा आहे मागच्या अनेक वर्षांपासून चर्चेला जातोय तो लवकरात लवकर सोडवण्यात यावा.